विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बच्चू कडू प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार अशा चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या। त्यावर स्वतः बच्चू कडूंनी समोर येत स्पष्टीकरण दिले। शिंदेंकडून विलीनीकरणाची किंवा विधान परिषदेची ऑफर असल्याचं माध्यमातून समजल्याचं कडू म्हणाले। शिंदेंकडून अद्याप तसा थेट प्रस्ताव नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। यानंतर उदय सामंतांशी फोनवरून चर्चा झाली, पण त्यात स्पष्टता नसल्याचं बच्चू कडू म्हणाले। त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर निरोप आला तर शिंदेंना नक्की भेटायला जाऊ, विलीनीकरणावर चर्चा ही भेटूनच होऊ शकते असं बच्चू कडूंनी म्हटलंय। विधान परिषदेची ऑफर दिली तरी फॉर्म भरायला किती वेळ लागतो, कागदपत्र बॅगेत तयार आहेत असं मिश्किल त्यांनी टिप्पणी केलेली आहे। त्याची आता चर्चा होती। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेवरची ऑफर मिळालेली आहे, मात्र पक्ष विलीन करण्याची एक अट ही त्यामध्ये देण्यात आलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे आहेत। भाऊ, शिंदेंकडून बच्चू कडूंना ऑफर देण्यात आली आहे, मात्र पक्ष विलीन करा अशी अट ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही कसं पाहता? आतापर्यंतची अधिकृत बातमी अशी त्याची पुष्टी कोणी केलेली नाही। शिवसेनेकडनं किंवा त्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांच्याकडनं, त्याच्यामुळे मी याच्यावर अधिकृतरित्या बोलू शकत नाही किंवा बोलता येणार नाही। परंतु तसंही बोलायचं झाल्यास म्हणजे पाण्यापासून मासोळी जशी तडफडते तशा प्रकारची तडफड हे समोरच्या व्यक्तीची सुरू आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कितीतरी जण पडलेले आहे, कितीतरी जण निवडून आलेले आहे आणि समाजासाठी काम करत जरी असले, पण मागच्या वेळची जे क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे, ती जेव्हा माझ्या भावाला, माझ्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला, मला ट्रक खाली चिरडून टाकणे, बाया सोडणे, हे जे षडयंत्र अशा प्रकारचं कोणी पाहिलेलं नाही। अधिकाऱ्यांचं शासनासोबत प्रतिद्वंद आपण पाहिलेला आहे, बोलचाल पाहिलेली आहे, शिवीगाळ पाहिलेली आहे, जे काही असेल ते अशा रेकॉर्डिंग आलेल्या आहेत। परंतु जीवे मारण्याचं जे षडयंत्र आहे आणि याच्यात ऑडिओ क्लिपचे सगळे संदर्भ मी दिलेले आहेत त्या संबंधित यांना। परंतु अशा प्रकारचं खालच्या दर्जाचं राजकारण करणे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर निश्चितच आपण त्याच्याबद्दल विचार केलेला बरा। म्हणून त्यांना कोणी उमेदवारी देत आहे, त्यांना कोणी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, माझाही संबंध नाही। परंतु त्यांना जर कोणी उमेदवारी देत असेल आणि ते जर भीक मागून उमेदवारी मागत असेल किंवा आमदारकी मागत असेल, जेरीस आल्यामुळं, तडफडतेमुळं, ज्वेलसीमुळं किंवा मला काहीतरी मिळालं पाहिजे, आणि मी याच्या आधी सांगितलेलं आहे की त्यांची जे ही आंदोलन आहे, हे आहे, हे फक्त स्वतःची आमदारकी मिळवण्यासाठी आहे, बाकी दुसरं तिसरं काहीही नाही। स्वतःला जिवंत ठेवण्यासाठीचं एक सगळे षडयंत्र आहे किंवा त्यांनी जे काही प्रयत्न आहे ते त्यांचे त्याच बाबतीत आहे। आणि जर समजा त्यांना कोणी आमदारकी देतही असेल तर तो आमचा प्रश्न नाही आहे, पण माझ्या शुभेच्छा दिल्या पाहिजे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती। बच्चू भाऊ हे माझे राजकारणातले चांगले मित्र आहेत। 4-5 दिवसापूर्वी नक्कीच त्यांची माझी चर्चा झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात। आणि ती जरी चर्चा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली असली तर ती त्यांच्यातली आणि माझ्यातली फक्त दोघांच्यातली चर्चा होती। त्याच्यामुळं विधान परिषदेचं तिकीट, उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची, हा निर्णय माननीय शिंदे साहेब घेत असतात। त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांची भूमिका काय आहे ती शिंदे साहेबांना आणि आम्हाला देखील कळलेली आहे।